हॅलो नमस्कार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत प्रतीक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा. या पालखी सोहळ्यामागील इतिहास, परंपरा, वारकरी भक्ती आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत पवित्र आणि मोठा पायी पालखी सोहळा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून लाखो वारकऱ्यांच्या दिंड्यांसोबत पायी पंढरपूरला नेल्या जातात. हा सोहळा सुमारे 300 वर्षापेक्षा जास्त जुना आहे. दरवर्षी आषाढ वद्य एकादशीला माऊलींच्या समाधी मंदिरापासून आळंदी पुणे येथून पालखीचे प्रस्थान होते. हा सोहळा आळंदी ते पंढरपूर असा सुमारे 33 दिवसांचा पायी प्रवास करतो. या प्रवासात पालखी पुणे, सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांतून मार्गस्थ होते. तसेच पालखीच्या मार्गात वारकरी अत्यंत उत्साहाने उभे रिंगण आणि गोल रिंगण करतात. यात घोडेस्वार, वारकरी आणि पताकाधारी एकत्र येऊन विविध पारंपरिक खेळ खेळतात. या पालखी सोहळ्यामध्ये 51 मानाच्या दिंड्या, वारकऱ्यांचे गट सहभागी होतात. पालखी सोहळ्याचा इतिहास सांगायचा झाला तर हैतब बाबा यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून हा दिंडी सोहळा ऐश्वर्याने आणि थाटामाटात पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराजांना आदराने माऊली असे म्हटले जाते. माऊलींच्या पायीवारी शिस्त, समता आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यात शुद्ध एकादशीला दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहे. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेदभाव नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्थान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांसाठी मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी असे म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात. हे भगवंताचे विस्मरण होऊ देत नाही. यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेच्या जपमाळा म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनियमाने हरिपाठ म्हणजे संतांचे ग्रंथ वाचणे, देवांच्या मूर्तीचे दर्शन घेणे, भजन कीर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूर वारी करावी. तसेच एकादशीत व्रत केले जाते. या काळामध्ये सात्विक आहार, सत्वाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे. नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितलेला आहे. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीत महाराज की जय असा जयघोष केला जातो. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर देवांच्या घराण्याच्या पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, शंकरस्वामी महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय.
वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवाच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून इतिहासाला सुरुवात होते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळते. तर या नोटवर मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.